नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता आम्ही चाललेलो आहे गावात दाखवतो तुम्हाला काय काय नाही. गॅरेजवर ट्रॅक्टरचं काम चालू आहे. कालचा ब्लॉग तर तुम्ही काय 15 व्ह्यू झालेले, सपोर्ट केला नाही, पण तरी थांबणार नाही. व्हिडिओ रोज येणार आहे, डेली ब्लॉग कंटिन्यू राहतील. एक पण दिवस नाही असं की टाकणार, अपलोड करणार नाही आहे मी. हे बघा, पाय चाललो. आज गाडी काही नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे हे बघा आपलं शेताकडचं वातावरण असं आहे. इकडं सोलर प्लांट वगैरे आलेला आहे. जातोय ट्रॅक्टर लावून ठेवलेले आहे राहुल भाऊनी. खूप कष्ट आहे बाबा, काय करता खूप आहे. आणि त्यात लोक रस्ता पण भाडं पण व्यवस्थित देत नाही. काय सांगायचं आता, 800 रुपये लोकल आहे, 700 500 असे काही बी सांगता लोक. असा विषय आहे तो. डिझेल बी बघा, तुम्हाला दाखवतो. आता काय रस्ता करायचं? हा असा रस्ता आहे. मक्काची क्रेपर लिहिली त्यांनी. तर बैठो. मित्रांनो, ते मक्का काढायचं चालू आहे. हे बघा साप. इथं रस्ता पण खूप खराब आहे मित्रांनो. हे बघा, मक्काची ट्रॉली भरलेली रस्ता. नमस्कार मित्रांनो, आता आपण ते ट्रॅक्टर वगैरे तर लावून आलो होतो. राहुल भाऊचं तो गेला मार्केट, आणि आपण आलो तो डायरेक्ट आपण आता मेथीची भाजी टाकतोय. हे बघा, मेथीची भाजी इथं. हा पावडा. ऊन पण खूप आहे, आणि हा बघा ऊन, चक्कर येण्यासारखं ऊन पडलेलं आहे. काय करता, काम तर करावंच लागेल. आता पाणी लावतोय तिकडे आम्ही. मित्रांनो, आपले सगळे काम तर बाकी फायनल पूर्ण झाले, पण आता लय गव्हाला पाणी लावून दिलेले. काम काय आपलं पिछा सोडत नाही, काम कंटिन्यू आहेच आपल्यांना. म्हणून हे बघा, गव्हाला पाणी भरतोय मी आता. कसं आहे गहू, अजून 2-3 पाणी तरी लागतील, म्हणजे अजून 15-20 दिवसात गहू पूर्ण फायनल पाणी निघेल. हे बघा, क्वालिटी बोलते बाय. हे देखो गहू. काम तर आता ऊन पण खूप आहे, म्हणून पाणी तर खूप मागते जमीन. लगेच पाणी भरल्यावर लय कोरडी होऊन जाते जमीन, त्यामुळे तर पाणी भरावं लागणार आहे 4-5 दिवसांनी. हे बघा गहू. मित्रांनो, आपलं म्हणजे आज दुसरा ब्लॉग बनवतोय. काही एवढा रिस्पॉन्स पण येत नाही, आणि आवाज तुम्हाला पण बरोबर येत नसेल, म्हणून आपल्याला मला माईक पण घ्यावा लागेल. पण एवढा रिस्पॉन्स येत नाही युट्यूबवर, कारण की व्ह्यूज पण येत नाही. 10-15 व्ह्यूज आलेले फक्त कालच्या ब्लॉगमध्ये. पण थांबणार नाही, व्हिडिओ तर रोज कंटिन्यू टाकणार आहे. आणि आपण काय असे वेगळे ब्लॉग टाकत नाही. आपले शेतीचे वगैरे ट्रॅक्टरमध्ये एवढं तेवढं कामाला गेलो ते टाकणार, ते दाखवणार आहे तुम्हाला. आणि आपल्याला काय असं पांचटपणा काही येत नाही. हे जेवण केलं, आज इकडे चाललो फिरायला, ते नाही, ते काही टाकत नाही आपण. ते आपल्याला जमणार पण नाही. मी तुम्हाला शेतीविषयी माहिती आणि ट्रॅक्टरची थोडीफार म्हणजे काम काय, माझे डेली लाईफमध्ये काम काय करतो मी, ते दाखवणार आहे. बाकी मित्रांनो, सगळे काम तर फायनल झालेले आहे. बघा, आपलं इथं पॅन्थर उभं आहे. सायंकाळचा व्ह्यू बघा गावाकडचा शेतात. आणि तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असेल, लाईक शेअर फॉलो नक्की करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. असेच रोज म्हणजे छोटे व्हिडिओ असतील, कारण की पहिले काही स्टार्टिंगला बोलता येत नाही, काही व्हिडिओ एडिटिंग वगैरे ते शिकावं लागणार आहे. म्हणून छोटे ब्लॉग, आणि थोडी आवाजमध्ये पण थोडा फरक असेल. माईक तर घ्यायचा आहे तुम्हाला, सकाळी बोललोच मी, माईक तर आणायचा आहे मला अर्जंटमध्ये.